जळगावच्या भुसावळमधून आषाढी एकादशी विशेष रेल्वे पंढरपूरकडे रवाना झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हजारो वारकऱ्यांना घेऊन ही विशेष रेल्वे पंढरपूरकडे रवाना करण्यात आली. राजकारणाच्या पलीकडे जाऊन वारकऱ्यांची सेवा करण्यामधून आत्मिक समाधान मिळत असल्याची भावना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केली. दरवर्षीप्रमाणे हे 12वं वर्ष आहे जेव्हापासून मी खासदार झाली आहे. तेव्हापासून ही परंपरा कायम ठेवली आहे की आषाढी एकादशीच्या निमित्ताने इथून एक स्पेशल ट्रेन मोफत भाविकांसाठी इथे पंढरपूरला आपण पाठवत असतो, ज्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असतो. आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे की जी 12 वर्ष आधी मी सुरू केलेलं आजही ते अखंडपणे चालू आहे आणि खूप चांगला प्रतिसाद इथे भाविकांचा मिळतो. आज सगळे कार्यकर्ते वगैरे भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, सगळे आमचे मंत्री असतील, सगळ्यांच्या सहकार्याने ही आम्ही ट्रेन पाठवत असतो. आणि एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना असते की सगळ्या भाविकांचं चांगलं दर्शन झालं पाहिजे. कारण की आषाढीच्या निमित्ताने आपण बघू शकतो की महाराष्ट्रातले आज लाखोने आपले भाविक, कोणी पायी जातं, कोणी ट्रेननी जातं, कोणी गाडीने जातं, ज्याची जशी व्यवस्था होईल तशी जातं. पण राजकारणात अनेक विकास कामं करत असताना हे काम सगळ्यात मोठं समाधानकारक मला असं वाटतं की आज आम्ही पंढरपूरसाठी दर्शनासाठी भाविकांची रेल्वेच्या माध्यमातून व्यवस्था करत असतो आणि त्यांचे दर्शन म्हणजे माऊलीचे दर्शन झाल्यासारखं आम्हाला वाटत असतं.